या तिन्ही संघाने शेवटचा पुकार असलेला, कारण सामने लवकरात लवकर आपल्याला उरकायचे आहेत. चला सर्वांनी जे आल्याची नोंद द्यायची येते. सामना होणार आहे तो खारसापोळी अगेन्स्ट श्रीराम बलवली. सर कंटिन्यू. निश्चित पाहायला गेलं वारंवार विनंती करतोय, आल्याची माहिती लगेच आम्हाला इथे पोच करा. रामोडी संघ तसेच बलवली संघ तसेच अमर कलवे संघ आपण लगेच इथं हजर राहायचं आहे आणि कर्णधार इथं लगेच पाठवायचं आहे. या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर जो पहिल्या दिवशी जो संघ टॉप 4 मध्ये पोहोचलाय तो थेट श्रीराम बलवलीशी खेळवला जाईल. आणि निश्चितच कमिटीकडून एक नियम आलेला आहे, जो पहिल्या दिवशी संघ क्वालिफाय झाला तो जो तिसऱ्या दिवशी जो संघ क्वालिफाय झाला त्याशी लगेच भेटला जाईल आणि दुसऱ्या दिवशी जो क्वालिफाय झाला तो आजच्या दिवशी जो खेळला जाईल संघ ते लगेच सेमीफायनलची लढत होणार आहे, असं एक नियम आलेला आहे. मात्र निश्चितच सर थोडं थांबवतो तुम्हाला. श्रीराम बलवली अगेन्स्ट बजरंग स्टार रामवाडी हा संघ याच्यानंतर होणार आहे निश्चितच, कारण तिसऱ्या राऊंडमध्ये तिसऱ्या दिवशी विनीत झाला होता जो संघ कालच्या दिवसात तो बजरंग स्टार रामवाडी हा संघ 4 टॉप 4 मध्ये गेला होता. त्यामुळे श्रीराम बलवली तो संघ खेळला जाणार आहे. तरी मला विनायक पाटील सरांना पत्रकारांना अशी विनंती असेल की आपण आल्याची नोंद द्यायची आहे. सर कंटिन्यू. तरी ते सामना रंगतो. इथे साईडला पाहायला गेलं हाय व्होल्टेज सामना, एका साईडला श्रीराम बलवली संघ विपक्ष पाहिलं तर गावदेवी खारसापोळी संघादरम्यान प्रथम टॉस जिंकलेला आहे ते म्हणजे बलवली या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी आमंत्रित केलं म्हणजे खारसापोळी या संघाला. ओपनिंगची जोडी मैदानाकडे दाखल होते. एका साईडला शक्ती, दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर संकेत यांच्या स्वरूपात मात्र ओपनिंगची जोडी मैदानाकडे दाखल होते. मात्र गोलंदाज गोलंदाज पाहायचा कुठला येतो गोलंदाज. निश्चितच मागच्या मॅचमध्ये चांगलीशी कामगिरी बजावली तो म्हणजे तोच गोलंदाज तो म्हणजे वैजनाथ. शक्ती स्ट्राईक फलंदाज शक्ती, नॉन स्ट्राईक फलंदाज संकेत आणि गोलमार्फत गोलंदाज पुन्हा एकदा सजवतो तो वैजनाथ. मागच्या मॅचमध्ये चांगलीशी कामगिरी बजावली आणि निश्चितच त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करून 2 मोलाचे विकेट प्राप्त केला. या सामन्यामध्ये पाहायचं शक्तीवाला कशा गोलंदाजी करतोय. हाय व्होल्टेज सामना, जो जिंकेल तो जाणार टॉप 4 मध्ये, जो हरेल तो जाणार टॉप थेट घडी. पाहायचं मात्र सामना आहे, कभी हसत आहे कभी रुलत आहे, क्रिकेट आहे. स्ट्राईक फलंदाज शक्ती, 3 षटकांचा सामना निश्चितच पाहायला लागेल. वैजनाथ कशामुळे गोलंदाजी करतोय. पुढे चेंडू वैजनाथचा पुन्हा एकदा मारक होतो हा गोलंदाज. पहिला चेंडू पाहायचं मात्र काही समजू शकले नाही. मात्र अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून मात्र. आणि पुन्हा एकदा पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेक होता हा गोलंदाज. मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडू निर्धावची फेकी करतो. चांगला सुरुवात. पुढे चेंडू वैजनाथचा पुन्हा एकदा मारक होतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू जोरदार आपला होता दिसत आहे. मात्र व्हायचं मात्र कुठली आपल्याला दाद मिळत नाही मात्र आणि निश्चितच मिळतो मात्र. आणि पुन्हा एकदा इथे एल्मिनच्या शब्दात इथे विकेट प्राप्त करतो शक्ती. एक मोलाचा विकेट प्राप्त करतात यश मिळतं ते म्हणजे वैजनाथला मात्र. आणि निश्चितच कामगिरी चांगलीशी बजावताना दिसत आहे बलवली संघाचा मात्र. श्रीराम बलवली संघाचा हा गोलंदाज वैजनाथ फलंदाजी तर अफलातून करत आहे. मात्र निश्चितच अमर कलवे संघ मात्र इथे उपस्थित झालेला आहे. कलवे संघामधून अमर कलवे हा संघ टॉप 4 मध्ये बदलायला. निश्चितच तुमची मॅच लगेच भिडली जाईल. जो या सामन्यातून जो विन होईल त्याच्याशी लगेच सामना अमर कलवे विपक्ष जो विन संघ होईल त्याची सेमीफायनलची लढत होईल. मात्र पाहायचं मात्र इथे व्हायचं आहे लगातार 2 चेंडू फेकी केली. एक चेंडू निर्धाव चेंडू फेकी केली. दुसरा चेंडू मात्र विकेट प्राप्त केला स्वतः गोलंदाजी. मात्र निश्चितच चांगलीशी कामगिरी बजावतो दिसत स्वतः गोलंदाज थोडी वैजनाथ. पुढे चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा मात्र कुठे अडथळा निर्माण होतो. मात्र पाहायचं मात्र हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. मागच्या मध्ये फक्त 3 धावांनी मात्र गावदेवी उरलेली मात्र पराजय झाला. मात्र 77 धावांचं टार्गेट होतं. मात्र वैजनाथने चांगलीशी गोलंदाजी केली. मात्र त्याचे जेव्हा मात्र सामना विजयी प्राप्त. पुढे चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी गोलंदाज
पुन्हा एकदा चेंडूला विकतोय, चेंडू जातो पाहायचा मत, पुन्हा एकदा बिगी पाहायला मिळते मत. या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलतोय स्वतः फलंदाज. नाव नाही त्यांचं नवीन फलंदाज. बारा प्रतिनिधी पाठवता प्लीज, एक विनंती असेल. फलंदाजाचं नाव नाही. 12 प्रतिनिधी पाठवता प्लीज. कारण अजूनपर्यंत फलंदाज अजूनपर्यंत नाव सुद्धा माहिती नाही मला. पाहिजे मला पुढे चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज वैजनाथ. पुन्हा एकदा चेंडूला विकतो, चेंडू जातो पाहिजे मात्र जे होतं काय, आणि मात्र इथे पाहायचं मात्र तिथे वॅलेंट राहायचं सर्व काय अशी सांगतील आपल्याला. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट होताना दिसत आहे. मात्र निश्चितच सर्व कमिटी मेंबरच्या व्हॅलेंटरने विनंती असेल की प्लीज आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा जरा. आता फक्त मॅचेस 2-3 मॅचेस आपले शिल्लक राहिले, जरा व्हॅलेंटरचा ताबा घ्यायचा प्लीज. तर पुन्हा एकदा तर धावसंख्या होती ती म्हणजे 7च्या घरात 7 अशी धावसंख्या होते दिसत मध्ये. चांगलीशी सुरुवात पाहायला मिळते. मागच्या मध्ये चांगलीशी कामगिरी बजावली गेल्या 2 मॅचमध्ये. आता या मॅचमध्ये कुठे चांगलीशी प्रॅक्टिस करत खारसापोली संघाचे फलंदाजी करताना दिसत. पुढे चेंडू वैजयांचा पुन्हा एकदा चांगलासा चेंडू यष्टा उद्देश करतोय, मात्र निश्चितच पुन्हा एकदा कमबॅक करतोय. धावसंख्या मात्र तिथेच स्थिर होते. धावसंख्या 7च्या घरात 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या होताना दिसत. मात्र कमबॅक यालाच म्हणतात कमबॅक. मात्र पाहायला जाईल किती धावांचा डोंगर उभा करू शकतोय खारसापोली संघ, ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मात्र ओपनिंगची जोडी पाहायला गेलं तर अजूनपर्यंत काही कारनामा केलेला नाही. कारण जो नवीन फलंदाज आलाय त्यांनी मोठा कारनामा केला. फक्त आणि फक्त 7 धावा त्यांनी काढलेल्या आहेत आणि संघाचा धावसंख्या 7च होताना दिसत आहे. मात्र 2 विकेट आणि चित्राचं 2 मोलाचे विकेट प्राप्त केला होता म्हणजे वैजनाथ यांनी. मात्र तर अजूनपर्यंत पाहायला गेलं एक चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल होते. पाहायच्यामध्ये राहुल यांच्या स्वरूपात अमोल यांच्या स्वरूपात मत. पहिला तू ह्याचं नाव काय, ह्याचं नाव काय रे? हा महेश का? हा महेश. नवीन फलंदाज अमोल हा येतोय. चांगलीशी शरीरदृष्टी पाहायला मिळते मात्र. आणि फॉर्मात आलेला फलंदाज तो म्हणजे अमोल. पाहायचं मत किती धावता डोंगर उभा करू शकतो ते सुद्धा पाहणं गरजेचं. मात्र हा उलट सामना पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत एक षटकाचा 4चा खेळ होतोय. अजूनपर्यंत एक चेंडूचा खेळ बाकी असेल. या चेंडूमध्ये काय घडते काय बिघडते ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मात्र रामवाडी संघ सुद्धा इथे उपस्थित झालाय, तसेच अमर कलवे संघ सुद्धा इथे उपस्थित झालेला आहे. मात्र तसेच बलवली संघ सुद्धा तुम्ही उपस्थित राहायचं आहे. आमचे कलवे गावचे प्रसाद पाटील इथे उपस्थित झाले. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू इथे पाहायचा मात्र इथे पाहायचा आहे कुठली रस होण्यामध्ये. पुन्हा एकदा षटक क्रमांक इथे पहिले सुद्धा समाप्त होतोय. एक षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती म्हणजे 2 गडी बाद 7. ओटू सर. निश्चितच चांगली कामगिरी वैजनाथच्या गोलंदाजीच्या मार्क एंडवर झालेलं आहे. खरोखरच कमबॅक केलेलं आहे. आणि खारसापोली या संघाचे 2 खंदे फलंदाज की ज्यांनी बिग हिट मारले गेले, शक्तीच्या प्रदर्शनातून शक्ती दाखवली होती आणि संकेतच्या माध्यमातून मागाशी 5 सिक्सर मारले होते. असेच 0 धावावर हे खेळाडू मात्र तंबूत पाठवलेले आहे परत, आणि त्याचा फायदा निश्चितच बलवली संघाला होणार आहे. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण मात्र वैजनाथच्या माध्यमातून झालेलं आहे. फक्त 7 धावा दिलेल्या आहेत, 6 चेंडू फेकलेले आहेत आणि 2 वैयक्तिक विकेट मात्र आपल्या नावावर नोंदवलेला. पुढचा गोलंदाज कोण येतोय बघूया. यातून जिंकेल ते कलव्या सोबत मॅच होणार आहे. अमर कलवे यांच्या समोर हा बिग मोठी मॅच. थोडं थांबायचं आहे, थोडं बातचीत चालू आहे. चला कंटिन्यू चला. कोण आहे गोलंदाज? बंटी. बघूया नवीन गोलंदाज आलाय. बलवलीची बाजू सांभाळण्यासाठी आतापर्यंत 7 धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. स्कोअर बरोबर 2 विकेट. एपिसोड मात्र कम बॅक केलेल्या आहेत. बॅवलिंग मध्ये 0 धावावर पुन्हा असा उतुंग. बघूया काय होत आहे. बंटीच्या माध्यमातून कॅच होते का नाही. आणि सुंदर
तिसरा मोरा मात्र टिपला गेलेला आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज मात्र बलवलीच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजी करताना या पिचवर आपल्याला पाहायला मिळते. बंदीच्या माध्यमातून पहिलाच चेंडूचा मारा केला होता आणि पहिल्याच चेंडूवर उत्तुंग असा फटका मारला गेला आणि खेळाडूकडून निश्चितच कॅच घेतलेला आहे. तिसरा धक्का बसलेला आहे तो खार सापोली या संघाला 7 या धावसंख्येवर अतिशय चांगली शांतमय वातावरणात अंतिम सामने पार पाडण्यासाठी खेळाडू आणि संघनायक सुद्धा चांगली सहकार्य करत आहेत. कारण अंतिम टप्पा योग्य वेळेत जर पूर्ण झाला तर निश्चितच खेळामध्ये रंगत ठरेल याचं भान ठेवून खेळाडू खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. पुन्हा बंटी यांच्या चेंडूचा सामना केला नवीन बॅट्समन सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह लॉंगांच्या दिशेने बघूया. उत्तुंग असा सिक्सर, सुंदर बिग हिट, मोठा फटका, मोठा मासा जाळ्यात अडकवला होता आणि जाळ्यातून बाहेर पडला गेलेला आहे आणि 6 धावाने वाढ होते. मात्र 13 धावा. सुंदर धावांचा ताळमेळ जमवण्याचा प्रयत्न करत आहेत बंटीच्या माध्यमातून. दुसऱ्या चेंडूवर मात्र पहिल्या चेंडूवर विकेट गमावली गेली आणि दुसऱ्या चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्ह लॉंगांच्या दिशेने मोठा फटका मारला गेलेला आणि 6 धावांनी धाव संख्या वाढत आहे ती 13. पुन्हा बंटी यांच्या चेंडूचा सामना केला नवीन बॅट्समन सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह पुन्हा पुढे पुढे सरसावले होते पण बॅट आणि चेंडू यांच्याशी संघर्ष नसल्या कारणाने हा पुन्हा चेंडू मात्र निर्धाव ठरवला बंटी यांच्या माध्यमातून. सुंदर इथे टॉप 4 मध्ये जे संघ पोहोचलेले आहेत ते काही कारणास्तव इथे उपलब्ध नाहीत. तरी आम्ही कमिटीचा निर्णय आलेला आहे का इथे चिठ्ठ्या उडवण्याचा कार्यक्रम पार पाडणार आहे. जशी मॅच येईल तशी लगेच भिडली जाईल. ओके सर. निश्चितच बंटी यांचा चेंडू पुढील चेंडू बॅट्समॅन उतुंग असा कव्हरच्या गलीच्या दिशेने आणि किपर करून निश्चित उत्कृष्ट कॅच घेतली गेलेली आहे. पहिल्या गोलंदाजांनी जशी कामगिरी केली तशाच प्रकारची दुसऱ्या गोलंदाजीची सुद्धा कामकाज उत्तम पाहायला मिळतंय. 2 विकेट घेतलेले आहेत आणि 6 धावा दिलेल्या आहेत. जरूर 13 धावांपर्यंत 4 विकेट मात्र चांगल्या संघाच्या घेतलेल्या आहेत. खार सापोलीच्या संघाच्या 4 विकेट गमावलेल्या 13 धावा फलक बोर्डवर नोंदवल्या गेलेल्या. फक्त 3 ओव्हरचा सामना. दुसरा ओव्हर बंटीच्या माध्यमातून बलवलीच्या संघाकडून बंटीची निवड केली आणि उत्कृष्ट गोलंदाजी करताना बंटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ठराविक चेंडू बाकी आहेत आणि एक मात्र जरूर मोठा फटका मारला गेला लॉंगांच्या दिशेने परंतु त्याच्या बदल्यात 2 खंदे फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हलिंग मध्ये पाठवलं. पुन्हा बंटी यांच्या चेंडूचा सामना केलतील. सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह करण्यासाठी पुढे पुढे सरसावले होते आणि हा चेंडू निर्धाव मात्र किपरच्या हातामध्ये विसावला गेला आणि किपर कडून पुन्हा बंटी यांच्या हातात. सुंदर गोलंदाजी बलवलीच्या संघाची बाजू मात्र गोलंदाजीच्या रूपाने बंटीच्या माध्यमातून निश्चितच चांगली साकारली जाते. काही चेंडू शिल्लक या ओव्हरमधील. सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह बघूया उत्तुंग असा तशाच प्रकारे त्याच दिशेने त्याच खेळाडूच्या हातात आणि 5वा धक्का. 3 विकेट अतिशय चांगला मोलाचा 6 चेंडू बंटीच्या माध्यमातून टाकले गेलेले होते आणि 6 धावा दिलेल्या गेल्यात आणि 3 खंदे फलंदाज मात्र उत्कृष्ट संघाचे बाद केले. टोटल 5 विकेट गमावले गेलेले आहेत. कंटिन्यू. तर एक विनंती असेल जे संघाने मी एक विनंती करतो त्यांचे कर्णधार लगेच आपण पाठवत आहे. चला अमर कलवे संघाचा कर्णधार यायचा आहे, तसेच रामोडी संघाचा कर्णधार यायचा आहे, तसेच बलोली संघाचा कर्णधार यायचा आहे. जे संघ टॉप 4 मध्ये पोहोचलेत त्या संघाच्या कर्णधार विनंती असेल आपण लगेच कर्णधार फक्त इथे पाठवत आहे कॉमेडी बॉक्समध्ये. चला अन्यथा एक षटकाचा सामना सुद्धा केला जातो. संघ उपस्थित नाही आला तर एक कमिटी करणार निर्णय आलेला आहे आणि चित्र तुमचा आग्रह आहे त्याच्यामुळे आम्ही ड्रॉ करतो, चिठ्ठ्या उडवतो. तर एक विनंती असेल जो संघ उपस्थित नसेल तर तो निश्चित आम्ही एक षटकाचा सुद्धा सामना खेळवला येईल. कमिटी करणं निर्णय आलेला आहे. तर एक सहकार्य करायचं आहे. जे संघ टॉप 4 मध्ये पोहोचले आहेत त्यांचे सर्व करणारी विनंती असेल की आपण कर्णधार कमिटी बॉक्समध्ये यायचं आहे. गोलंदाज पुन्हा देव सज्ज होतो. मात्र पाहायचं मात्र शेवटचं षटक असेल. धावसंख्या 13च्या घरात 5 बाद 13 धावसंख्या होताना दिसत. गोलंदाज पुन्हा एकदा देव सज्ज होतो. मात्र स्ट्राईक फलंदाज एक विकेटर फलंदाज पुढे चेंडू पहिला चेंडू इथे पाहायचा मात्र एक स्लो डिलिव्हर चेंडू मात्र
दोन पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकी होता हा गोलंदाज धावसंख्या होता तिथे सर्व 13 चेंडू पुढे चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा चांगलासा चेंडू प्रहार काय पाहायला मिळतो मारत होतो पण स्वतः गोदर करतो गोलंदाज आणि पुन्हा एकदा विकेट प्राप्त करतोय पुन्हा एकदा धावसंख्या तिथे सर्व धावसंख्या ते म्हणजे 13च्या घरात धावसंख्या म्हणजे 13 आणि गडी बाद झालेले ते म्हणजे 6 बाद 13 अशी धावसंख्या होताना दिसत मात्र पहा काय सामना पाहायला मिळतो मात्र चला अमर कलवे संघाचा कर्णधार रामवाडी संघाचा कर्णधार आणि बलोली संघाचा कर्णधार आम्ही विनंती करतो आपण लगेच कर्णधार पाठवत आहे प्लीज कॉमेडी बॉक्समध्ये इथे चिठ्ठ्या उडवण्याचा कार्यक्रम प्रारंभ करणार आहे याच्यानंतर पाहायला गेलं तर काही चेंडू शिल्लक असेल या षटकाची पाहायला चांगलीशी कामगिरी बजावतोय तुम्ही स्वतः गोलंदाज देव धावसंख्या अजून तिथेच शिरोदे अजूनपर्यंत कुठलाही पुढे चेंडू देव यांचा पुन्हा एकदा मार करतोय पुन्हा एकदा चांगलासा चेंडू इथे पाहायचं मात्र आणि मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकी करतो हा गोलंदाज मात्र कुठलीही रन्स मिळत नाही मात्र धावसंख्येमध्ये तिथेच शिरवतोय 13च्या घरात चांगले असे विकेट्स मोरे परतले म्हणजे खास सापोली या संघाकडनं पाहायला मिळतं शक्ती असेल अमोल असेल पाहायला गेलं तर भरपूर चांगले खेळाडू आहेत संकेत पुढे चेंडू देवांचा पुन्हा एकदा फुलटा चेंडू रखपेचा चेंडू आता मात्र समजा काय समजून गेलं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकी करतोय कारण स्वतः किपर एक चाणक्य किपर इथं पाहायला मिळते मात्र ते म्हणजे श्रीराम बलोली या संघाकडनं पाहायला मिळते मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकी करतो धावसंख्या तिथे श्रीराम 13च्या घरात 13 रन्स अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका मारून देत कुठलाही चौकार षटकार अजूनपर्यंत येत नाही आणि सिंगल डबल सुद्धा काही कन्वर्ट करू शकत नाही मात्र इथे पाहता पुढे चेंडू देवांचा पुन्हा एकदा मारा करेल पुन्हा एकदा चांगलासा चेंडू मात्र सहज इथं फिरकवतो मात्र चेंडू जातो तोपर्यंत आणि निश्चितच चांगलासा ट्राय पाहायला मिळेल तोपर्यंत निश्चितच 55 इशारा म्हणजे पाहायला बिगिट पाहायला मिळतं 13 आणि 6 म्हणजे 19 अशी धावसंख्या होताना दिसत मात्र पाहायला गेलं तर 19 अशी धावसंख्या होते निश्चितच पाहायला गेलं अपोजिट संघ तेवढा ताकदीचा मानला जातोय निश्चितच त्यांच्या संघासमोर निश्चित एक टार्गेट मोठं करणं गरजेचं आहे मात्र आता मात्र पाहायला गेलं तर उर्वरित काही चेंडूच खेळ बाकी असेल पुढे चेंडू टाकण्याचं पुन्हा एकदा चांगलासा चेंडू इथे पाहायचा मात्र पुन्हा एकदा आणि निश्चितच षटक इथे समाप्त होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून गावदी क्रिकेट संघ भाल आयोजित हॅट्रिक आदर्श चषक मध्ये या स्पर्धेमध्ये तब्बल 205 षटकार बसलेले आहेत आणि अजूनपर्यंत चालू आहे सामने पाहायला गेलं तर 205 षटकार म्हणजे एक चांगलासा रेकॉर्ड पाहायला मिळते मात्र आणि मात्र अजूनपर्यंत अशा टुर्नामेंटला कधी असे 200चे आणि 150चे पण वर गेले नाही मात्र आणि एवढे सुद्धा पाहायला मिळाले मात्र आपल्याला आणि मात्र टार्गेट सेट केलं विजयासाठी म्हणजे 20 पाहिजे 19 झालेले आहेत धावा आणि 20 धावांचं टार्गेट सेट केलं म्हणजे श्रीराम बलोली या संघासमोर पत्र चला जरा स्पीडमध्ये यायचंय चेंडू जायचं प्लीज कमिटी मेंबर चेंडू जायचं प्लीज ओके सर निश्चितच छोटेसं टार्गेट ठेवलेले आहे ते खार सापोली संघाने बलवली संघापुढे कारण आतापर्यंत त्यांचा टार्गेट पाहिला तर 77 धावांपर्यंत हायेस्ट रेकॉर्ड स्कोर केलेला आहे बलवली संघानं श्रीराम बलवली संघानं आणि या मोठ्या बिगेस्ट संघापुढे 20चा टार्गेट म्हणजे हा अतिशय छोटा आहे निश्चितच पहिल्या किंवा दुसऱ्या ओव्हरमध्ये हा टार्गेट चेंज करू शकतात यात मात्र शंका नाही कारण वैजनाथ सारखे चांगले हिटर चालू आहे चिठ्ठ्यांचं काम चालू आहे कृपया आमचं नियोजन झालेलं आहे का यात मात्र शंका नाही चला जे कॅप्टन आहेत चला अंबर संघाचा कर्णधार याचा प्लीज चला आलेला आहे संघाचा कर्णधार चला रामवाडी संघाचा कर्णधार यायचा आहे तसंच बलोली संघाचा कर्णधार यायचा चला तिन्ही संघाचा कर्णधार यायचा परत आणि या मॅचचे चिठ्ठी कमिटी मेंबर कडे राहणार आहे चला राहणारी चिठ्ठी या विनर संघाला ठेवा म्हणजे होऊन जातो ना 2 मिनिट थांबत कमिटी मेंबर घेतील या डिसिजन चला तर 20 धावांचं टार्गेट सेट केलं विजयासाठी पाहायला गेलं तर ओपनिंगची जोडी मैदानाकडे दाखवते पाहायचंय आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये 205 षटकार झालेले आहेत आणि 108 चौकार असे या टुर्नामेंटमध्ये आजच्या दिवसापर्यंत चौथ्या दिवसापर्यंत झालेले आहेत सर्वांचे मनपूर्वक आभार टॉप 4 मध्ये जाणारे संघ श्रीराम बलवली अमर कलवे बजरंग स्टार रामवाडी
अगेन्स्ट हा जो खार सापोली अगेन्स्ट श्रीराम बलवली याच्यातून जिंकतो टॉप 4 मध्ये सुद्धा संघ जाऊ शकतो. निश्चितच एक मोठे खेळ खेळणं गरजेचं आहे आणि स्पीडअप घ्यायचे आहे पंच रुपेश आणि अमर. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये 5:15 वाजायला आलेले आहेत तरी आपल्याला सामने लवकरात लवकर टॉससाठी अमर कलवे आणि बलवली 1 2 3 4 सिक्वेल नुसार आपण स्पर्धा घेऊ. सो चला टॉससाठी या कलवे टीम आणि जो पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला होता बलवली संघ अशी लढत आपली असेल. चला 1 2 3 4 सिक्वेल नुसार आपण मॅच घेऊया. आपण चला आपण सिक्वेल नुसार घेऊ. टॉससाठी या. आता जास्त वेळ घेऊ नका कलवे टीम. आपण चला या टॉसला. चला कलवे संघ कॅप्टन पाठवा टॉस करायला. ओके बलवली संघाचा कॅप्टन चला अनंत दादा आपण टॉसला या. तरी ते पहिला चेंडू इथे खणखरी चौकार पाहायला मिळतोय. निश्चितच 20 धावांचा टार्गेट 20 धावांची गरज विजयासाठी. पहिलाच चेंडू चौकार आलेला आहे. निश्चितच सुरुवात तर चांगली होत त्याचा प्लीज करणं जायचं प्लीज बलवली संघाचा तसंच कलवे संघाचा करणं जायचं प्लीज. पुढे चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा मार्कर हा गोलंदाज पुन्हा एकदा चांगला चेंडू संयमी खेळी पाहायला मिळते. चेंडूला भिडकतो चेंडू जातो तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न असेल चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते आणि दुसरी सुद्धा धाव इथे सहजरित्या प्राप्त होताना दिसत आहे. मात्र या 2 धावच्या साहाय्याने धावफलक पुढे सरतो. धावसंख्या 6च्या वरात 6 रन्स 600 धावसंख्या होतं दिसत. 20 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी. पाहायला गेलं तर अजून उर्वरित काही चेंडूचा खेळ बघेल 14 धावांची गरज असेल. पाहायला गेलं तर हायवेल्ट सामना पाहायला मिळतोय. पुढे चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा मारा करे हा गोलंदाज पुन्हा एकदा चांगलासा चेंडू विकतो. चेंडू बाय शतक्ष मात्र इथे पाहतो मात्र चांगला शतक्ष पाहायला मिळतोय. इथे टॉसचा कार्यक्रम पार पडत आहे. 2 षटकांचा सामना खेळवला जाईल. एका साईडला अमर कलवे संघ असेल दुसऱ्या साईडला बलवली संघ असेल. असं काय रमाकांत दादा यांच्या हस्ते पाहतो इथे प्रेमान आपण डॉलर म्हणतो आपण. निश्चितच नवीन चेंडू असेल 2 षटकाचा सामना असेल दादा. ओके रमाकांत दादा यांचं शुभ असते प्रेमाने आपण डॉलर म्हणतो. टाचीन संघ बलवली कलवा अमर कलवे टाचीन संघ होते. मात्र इथे पाहायचं मात्र स्कोर झालेला आहे तो म्हणजे 13 अशी धावसंख्या होतं दिसत. मात्र उर्वरित 7 धावांची गरज असेल 7 धावांची गरज असेल. पाहायला गेलं तर चांगलीशी कामगिरी बदल. एका साईडला देव दुसऱ्या साईडला पाहायला तर वैजनाथ याच्या स्वरूपात पाहायला मिळतो. अमर कलवे नेक्स्ट मॅच याच्यानंतर अमर कलवे विपक्ष बलवली संघामध्ये असेल. प्रथम टॉस जिंकलेलं आहे तर म्हणजे अमर कलवे संघाने पुन्हा एकदा फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचलण्यामध्ये जे देव यांचा इथे विकेट प्राप्त होतोय. मात्र इथे पहिला हादरा बसतोय 13 धावसंख्या. मात्र विजयासाठी 20 धावांची गरज असताना अजूनपर्यंत धावा लागल्या 13 उर्वरित 7 धावांची गरज असेल तो म्हणजे विजयासाठी निश्चितच जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये पोहोचेल. जो हरेल तो टॉप थेट घरी पोहोचेल. मात्र त्याच समीकरण पाहायला मिळते. मात्र सामना एका साईडला पाहिलं अमर कलवे या संघांमध्ये टॉचिंग झालेलं आहे. मात्र निश्चितच 2 षटकाचा सामना असेल नवीन चेंडू असेल आणि लगेच आपला डिसिजन द्यायचा आहे. उर्वरित 7 धावांची गरज असेल ते म्हणजे श्रीराम बलवली या संघाला. मात्र चला नवीन फलंदाज मांजरकडे दाखल होते. देव 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 शुभम हा फलंदाज येतो. मात्र वाहिजा मात्र गोलमार्फत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजूनपर्यंत पाहायला गेलं तर 7 धावांची गरज असेल. पुढे टाकण्यास सज्ज गोलंदाज पुन्हा एकदा मारा करतोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू पुरेपूर फायदा उचललेला आहे पाहायचा. मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा विकेट आणि स्कोर इथे लेवल होताना दिसत आहे. मात्र जर पाहायला गेलं तर आणि निश्चितच 19 अशी धावसंख्या होताना दिसत आहे. मात्र आणि अजूनपर्यंत पाहायला गेलं तर 1 धावांची गरज असेल तो सामना विजयी प्राप्त करण्यासाठी. जो जिंकेल टॉप 4 मध्ये पोहोचेल जो हारेल तो टॉप घरी पोहोचेल. मात्र पाहायचं मात्र कुठला संघ वर्चस्व पाहायला गेलं तर पारडं जर होताना दिसत म्हणजे श्रीराम बलवलीचं या संघाचं. मात्र निश्चितच याच्यानंतर सेमीफायनलचा सामना इथे खेळवण्यात येईल. मात्र एका साईडला अमर कलवे विपक्ष बलवली संघ असेल. आजच्या दिवसात पाहायला गेलं तर या टुर्नामेंटमध्ये 2 बलवली संघ असतील. मात्र एका साईडला श्रीराम बलवली असेल दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर बलवली संघ म्हणजे दोन्ही भावकीचे संघ पाहायला मिळतात. मात्र आणि मात्र इथे आता मात्र स्कोर लेवल झालेला आहे. आता मात्र 1 धावांची गरज असेल. पुढे चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज पुन्हा एकदा मार्ग होतोय. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू आणि 55 इशारा आमच्या पोहोचतो. हा चेंडू सर चेंडू घोषित केला आणि ते श्रीराम बलवली हा संघ विजयी झालेला दिसतो. मात्र चला अमर कलवे आपण टॉस जिंकलेला आहे लगेच डिसिजन द्यायचं प्लीज.
आणि हा याच्यानंतर सामने सर्व 2 षटकाचे खेळले जातील. 2च षटक असेल. चला अमर कलवे टॉचिंग संघ झालेला आहे. लगेच आपला डिसिजन द्यायचा आहे. अमर कलवे टॉचिंग झालेला आहे. लगेच आपला डिसिजन द्यायचा आहे. लगेच काय फील्ड फर्स्ट काय बॅट फर्स्ट लगेच कॉल द्यायचा मला. आमचे साथी समालोचक परमेश सर तसेच आमचे साथी समालोचक नरेंद्र सर तसेच विलास दादा हे सुद्धा समालोचक करतात. चांगलाच गोड आवाज आम्हाला आज पाहायला मिळाला ते म्हणजे भाल या गावामध्ये मात्र. आणि प्रथम टॉस जिंकलेले आहे ते म्हणजे अमर कलवे संघाने मात्र 2 षटकांचा सामना असेल. फक्त आणि फक्त 2च षटक असतील. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं म्हणजे बलवली या संघाला मात्र. ओके सर. निश्चितच तिसऱ्या स्टेजला गेलेले सामने आहेत. सेमी फायनलचा सामना इथे चालू होतोय. रंगतदार सामना. दोन्ही संघाच्या संघनायकांना आणि खेळाडूंना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि धावतं वर्णन आमच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू इच्छितो. अमर कलवे यांनी टॉस विन झालेलं आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बलवली संघाला खेळण्याचा मात्र चान्स दिलेला आहे. बघूया अंतिम टप्प्यातील सामने बक्षिसाला पात्र ठरणारे सामने यांची लढत आपल्याला या शांतमय वातावरणात सूर्यास्ताला जात असताना पाहायला मिळत आहे. बिग हिट बिग स्कोर्स या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार. 2 ओव्हरचे सामने खेळवले जातील कारण मर्यादित वेळ कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये 3 सामने खेळवायचे आहेत. अंतिम फायनलपर्यंत हा सामना खेळवला जाईल. 2 ओव्हरचाच राहील. अमर कलवे वर्सेस इन बिटवीन बलवली. अतिशय टफ फाईट दोन्ही सामने इथे पाहायला मिळतील आमच्या माध्यमातून. भालनगरीमध्ये उत्कृष्ट ग्राउंड इथे उपलब्ध करून दिलेलं आहे खेळाडूंना. हॅलो चेक. आणि त्या चला आपण सेमीच्या लढतीकडे आता जाऊया. फर्स्ट सेमीची लढत सेमी फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिलं. बलवली देव दिलीप थोडे आपल्या आता खेळाडून थोडेसे मागे घ्या विनंती असेल. वैजनाथ प्लीज थोडे मागे या. आपण आता सामन्याला सुरुवात होईल. एका बाजूने श्रीराम बलवली अनंत दादा संजय दादा डंगर यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात अमर कलवे हा संघाला आपण जरूर पाहणार आहोत. पहिली सेमीफायनलची लढत. चला मॅच ऑन करा प्लीज. अनंत दादा तुम्ही सिनियर खेळाडू आहात. चला आपण मॅच सुरू करा. वैजा मॅच सुरू होऊ द्या. चला